सकाळीच कृष्णा देवकरच्या घरी गौंडे आले. आता तुम्हाला वाटलं कृष्णा देवकर निवंत असेल, अहो काच काय, त्यांच्यापेक्षा माझी जास्त गणगण चालू होती. ती येऊन मला म्हणते पावडं कुठे, त्यांना म्हणतो तुम्हाला 2च मिनिटांमध्ये पावडं आणून देतो. गेलो शेजारीनं आणलं पावडं घेऊन, आणि थोडं टायमाने आलं आणि गेलो ना पावडं घेऊन. मला तर येतं माहितीचे भाऊ कृष्णा देवकरचे घरचे किती काम चूक करे. त्यांना जर कोणी काही सांगितलं ना, ती येऊन मला सांगते. आता त्याने सांगितलं पावडं आणायला, ती येऊन मला म्हणते वय पावडं घेऊन ये. गेलो एका माळ्यामध्ये, तिथं पाडशाला हळू तिथे जाऊन पाहिलं, ती माणसं मला म्हणते अरे मी ऐकलं तुझं युट्यूबला चॅनल आहे. त्यांना म्हटलं हा मग आहे ना. ते माझंवालं युट्यूब चॅनल पाहिलं, त्यांना कॉन्टेंट आवडला बरं का माझा. ते मला म्हणते तू युट्यूबला व्हिडिओ का बरं नाही टाकीत. त्यांना म्हटलं जवळ आपल्याला 200 सबस्क्रायबर पूर्ण होत नाही ना, तवर मी ना युट्यूबला व्हिडिओ नाही टाकणार. ते म्हणते जाऊ दे मरते, आम्हाला तुझ्यावाल्या ब्लॉग मध्ये घे. आणि ते झालं आणि ते म्हणते काय रे तुला पैसे भेटत आहे त्याच्यावरून. त्यांना म्हटलं नाही नाही पैसे विषय नाही चाला आपल्याला. मग ते म्हणते तू का बरं नीट व्हिडिओ टाकतो बरं. ज्यावेळेस तुम्ही तुमची एखादी व्हिडिओ ज्यावेळेस कुठेतरी अपलोड करताना ती कायमस्वरूपी, आता तुम्ही जर ही माझीवाली ब्लॉग जर पाहत असेल ना, तुम्ही जर 100 वर्षांनी जरी माझ्यावाले युट्यूबला जर नाव सर्च केलं ना कृष्णा देवकर, तर तिथं माझ्या युट्यूबला सबस्क्राईब आणि इथं फॉलो करून घ्या. तिथं ज्यावेळेस 200 सबस्क्रायबर पूर्ण होतील ना, तिथं पण असेच आपल्याला व्हिडिओ येतील.